नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITच्या कोर्समध्ये आपल्याला जो MKCLचा जो इरा सोडवायचा आहे, त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचे इराचे क्वेश्चन्स विचारले जातात। आणि आज आपली जर ॲडमिशन केली असेल MSCITला, तर आपल्याला इरा सोडवावा लागतो आणि इराचे 50 मार्क असतात। त्यामुळे इराला थोडंसं महत्त्व आहे आणि त्यामुळे महत्त्वपूर्ण आपल्याला सर्व क्वेश्चन्स सोडवायचे आहे, जेणेकरून आपल्याला इराचे 50 पैकी 50 मार्क फायनल एक्झाममध्ये गेले पाहिजे। तर त्यासाठी बघा, मी पूर्ण सेशन 1 पासून तर 50 पर्यंत संपूर्ण सेशन इंग्लिश लँग्वेजमध्ये घेऊन आलेला आहोत। तर आज आपण पाहणार आहोत सेशन 1। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेले आहे। आणि MSCITचा इरा मराठी लँग्वेजमध्ये त्याचेसुद्धा मी 50 व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि हा इंग्लिश लँग्वेजमध्ये व्हिडिओ असणार आहे। तर बघा, आपला इरा सुरू करूया आपण। तर बघा, इकडे आपण आपल्या इरा सुरू केलेला आहे आणि पहिले इंट्रोडक्शन दिलेलं आहे इराचं। तर व्यवस्थित पहिले व्हिडिओ पाहून घ्या। संपूर्ण MSCITबद्दल सर्व माहिती आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये दिलेली आहे, तर सर्व पाहून घ्या सुरुवातीला। आणि याच्यामधले थेअरीचे व्हिडिओ दिलेले आहे, तर ते सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचे आहे। आणि आज आपण बेसिक जेवढ्या गोष्टी आपल्याला अवघड जाणार आहे किंवा ज्याचे मार्क असणार आहे, तेवढ्याच गोष्टी आपण यामध्ये सोडवणार आहोत। तर लॅबवर क्लिक करा आणि इथे जेवढे ऑरेंज कलरचे दिलेले आहे क्वेश्चन सर्व आपल्याला सोडवायचे आहे, ऑरेंज आणि ब्लू कलरचे, आणि त्याला ग्रीन करायचं आहे सर्वांना। तर बघा, मी टायपिंगची एक्झाम इथे चालू केलेली आहे। आपल्याला याच्यामध्ये टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे, तर टायपिंगची प्रॅक्टिस करून घेऊया सर्व। आणि इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। सर्व टायपिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला नेक्स्टवर क्लिक करा, स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही काहीही टाईप केलं तरी चालते, जे वरती दिसत आहे तेही टाईप केलं तरी चालते, किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही टाईप केलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे। काहीही टाईप करा आणि त्यानंतर याच्यातनी सेव्ह करायचं आहे किंवा ओके करा। सेव्ह करायला इथून अशा प्रकारे ओके करा आणि त्यानंतर येस आय एमवर क्लिक करायचं आहे। आणि वरचं जे एंड एक्झाम हे नाव दिसत आहे, जसं तसं त्यातनी कॉपी पेस्ट करून टाकायचं आहे। त्यानंतर ओके करा। नंतर आपल्याला बघा, यातनी नॉलेज चेक सोडवायचं आहे, कारण त्याला आपल्याला ग्रीन करायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा। याच्यातनी 10 नॉलेज चेकचे क्वेश्चन्स आलेले आहेत। तर पहिला क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग बटन ऑन द लॅपटॉप इज द पॉवर बटन म्हटलेलं आहे। तर लॅपटॉपला पॉवर बटन कोणतं आहे, तर बघा ते आपल्याला याच्यातनी शोधायचं आहे। तर बघा, हेच पॉवर बटन आहे, तर याचं ऑप्शन्स नंबर 1च आहे। तर नंबर 1वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॉम म्हटलेलं आहे। तर रॉमचं फुल फॉर्म काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। तर रॉमचं फुल फॉर्म हे काय आहे बघा, तर याचं उत्तर आहे रीड ओनली मेमरी। तर याचं उत्तर 3 नंबरला येणार आहे। तर 3 नंबरवर क्लिक करा व्यवस्थित। आणि क्वेश्चन सोडवताना संपूर्ण क्वेश्चन्स व्यवस्थित वाचायचे आहे आणि त्यानंतरच त्याला सोडवायचं आहे। तर याचा ऑप्शन 3 नंबर आहे, रीड ओनली मेमरी म्हणतात त्याला। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट आहे बघा, व्हिच की ऑन द कीबोर्ड विल यू प्रेस आफ्टर एंटरिंग द पासवर्ड। पासवर्ड टाकल्यानंतर कोणतं बटन आपल्याला प्रेस करावं लागते म्हणजे माऊसचं। तर त्यासाठी बघा, एंटर बटन प्रेस करावं लागतं। तर याचं उत्तर पहिलंच आहे। पहिल्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स बघा, युअर फ्रेंड हॅज रिक्वेस्ट यू टू शेअर युअर इंटरनेट डाटा विथ हिम, विच ऑप्शन विल यू सिलेक्ट टू शेअर युअर नेटवर्क। तुमच्या मित्राला आपलं डाटा शेअर करायचा आहे, तर कोणत्या ऑप्शनच्या मदतीने तुम्ही शेअर करू शकता म्हटलेलं आहे। तर पहिले चित्र पाहून घ्या, इथे इमेज दिलेलं आहे आणि इमेजमध्ये आपल्याला मार्किंग केलेलं आहे। तर कशामुळे ते करू शकतो, तर ऑप्शन सी आहे, पोर्टेबल हॉटस्पॉटमुळे आपण कोणालाही नेट देऊ शकतो। त्यानंतर बघा, व्हिच ऑफ फॉलोइंग ऑप्शन हेल्प टू नो दॅट लॅपटॉप डेस्कटॉप इज कनेक्टेड टू इंटरनेट म्हटलेलं आहे। तर कोणत्या ऑप्शनच्या मदतीने आपण समजू शकतो की आपल्या कम्प्युटरला किंवा डेस्कटॉपला इंटरनेट लागलेलं आहे। तर बघा, इथे यातनी नेटवर्क आहे, तर याचा ऑप्शन्स ए आहे। एवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा, व्यवस्थित वाचून घ्या, पाहून घ्या आणि एवर क्लिक करा आणि सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, टू कंट्रोल द कर्सर ऑफ द लॅपटॉप यू कॅन यूज म्हटलेलं आहे। तर लॅपटॉपचं जे कर्सर आहे ते कोणतं आहे म्हटलेलं आहे, तर बघा याचं उत्तर 3 नंबरला आहे, ट्रॅकपॅड ऑफ लॅपटॉप आहे याचं उत्तर।
3 नंबरवर क्लिक करा. व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्या. 3 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा अ डॅश डॅश इज यूज टू कनेक्ट अ वायरलेस माऊस टू अ कम्प्युटर म्हटलेलं आहे. तर आपल्या कम्प्युटरला वायरलेस माऊस कशामुळे कनेक्ट करू शकतो आपण, तर USB डॉंगल आहे त्याचं उत्तर. USB डॉंगलमुळे आपण कनेक्ट करू शकतो वायरलेस माऊस. तर ऑप्शन एवर क्लिक करायचं आहे. आपलं उत्तर ऑप्शन ए असणार आहे. तर व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्या, समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच सोडवायचं आहे. ऑप्शन एवर क्लिक करा, त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट आहे बघा अ डॅश डॅश हॅज अ कॅमेरा लेन्स म्हटलेलं आहे. तर वेबकॅम आहे याचं उत्तर. सबमिट करा. त्यानंतर बघा डॅश डॅश इज लोकेटेड अबोव द लॅपटॉप स्क्रीन म्हटलेलं आहे. लॅपटॉपच्या वरच्या भागातनी काय असतात, तर बघा वेबकॅम असते, त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर बघा इफ मोर दॅन वन पर्सन यूज लॅपटॉप इट इज आयडियल टू डॅश डॅश ऑफ द लॅपटॉप वेट इट इज नॉट इन यूज म्हटलेलं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला आपलं काम झाल्यानंतर आपण लॅपटॉपला साइन आउट करून ठेवावं लागते. तर बघा याचं उत्तर 3 नंबरला आहे. साइन आउट हे याचं उत्तर असणार आहे. तर साइन आउटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे सर्व MSCITचे इराचे मराठी आणि इंग्लिशचे सर्व सेशन या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. तर ही नवीन सिरीज आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि मराठी सिरीज मी इराची याच्या अगोदर अपलोड केलेली आहे. तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर याचं ऑप्शन बघा साइन आउट आहे. साइन आउटवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. येस आय एमवर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा. तर अशा प्रकारे नॉलेज चेक झालेलं आहे सर्व. त्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट करा एक्झाम. यामध्ये थोडा टाईम घेईल आणि त्यानंतर इथून नेक्स्ट करा. याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे. अ डॅश डॅश इज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस यूज फॉर स्टोरिंग अँड प्रोसेसिंग डाटा अँड इन्फॉर्मेशन म्हटलेलं आहे. तर त्याला कम्प्युटर म्हटलं जाते. विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर यू कॅन डू ऑल द फॉलोइंग थिंग्स एक्सपेक्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा 4 नंबरला आहे. यू कॅन ट्रॅव्हल फ्रॉम वन लोकेशन टू अनदर म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर 4 नंबरला आहे. 4 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. कीबोर्ड माऊस मॉनिटर अँड सिस्टीम युनिट कलेक्टली ऑल्सो नोन ॲज म्हटलेलं आहे. तर याला सर्वांना काय म्हटलं जाते बघा, हार्डवेअर म्हटलं जाते माऊस कीबोर्डला. त्यानंतर डॅश डॅश इज अ पॉइंटिंग डिव्हाइस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर माऊस आहे. माऊसलाच पॉइंटिंग डिव्हाइस म्हटलं जाते. डॅश डॅश इज अ बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर दॅट हेल्प द कम्प्युटर इट टू मॅनेज इट्स इंटरनल रिसोर्सेस म्हटलेलं आहे. तर ते कोण काम करते बघा, सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहे त्याचं उत्तर. तर सिस्टीम सॉफ्टवेअरवर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करा आणि एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे त्यामध्ये आणि ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे बघा आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झालेलं आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.